प्रचाराचा आज सुपर संडे असताना अगदी सकाळपासूनच उमेदवार मतदानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। अगदी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे आणि बगीचा सुद्धा उमेदवारांचा हा प्रचार सुरू आहे। उमेदवारांच्या गार्डन प्रचाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। प्रचाराचा सुपर संडे आहे आणि अगदी सकाळी 7 पासून प्रचाराला उमेदवारांनी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। आता आपण नागपुरातील चाचा नेहरू बगीचात आहे। उमेदवार एक पोहोचलेले आहे। खरं तर इथे अनेक मतदार आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताय। मनोज भाऊ, तुम्ही आज सकाळी सकाळी गार्डनमध्ये आलेले आहे, संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, एरवी करतात असं तुम्ही म्हणतातच नाही? मी नेहमीच इथे येत असतो आणि मी ह्या गांधीसागर कल्याणकारी संस्थेचा मी एक सदस्य आहे, तर त्याच्यामुळे मी नेहमी यांच्यासोबत संपर्कात असतो। पण आज रविवार होता, म्हटलं चला एकदा आम्ही पूर्ण प्रभागात फिरावं लागते, तर कधी एखाद्याच कमी जास्त होते, वेळ सकाळचा यांचा 8चा असतो, त्याच्यामुळे म्हटलं चला सगळे आपले जे सहकारी मित्र लोक आहे यांचा एकदा आशीर्वाद घेऊन त्यांनाही देवा भाऊंचा हा विधानसभा मतदारसंघांतर्गत हे सगळं येतोय आणि एक एक क्षण महत्वाचा आहे। शेवटले 3 दिवस राहिले फक्त। बिलकुल एक एक क्षण महत्वाचा आहे आणि जे आपले मतदार आहे त्यांच्यापर्यंत मी पूर्ण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। जसाही वेळ मिळाला, कोणते उमेदवार सुटला असेल तर म्हणजे मी उमेदवार असल्यामुळे जे कोणी माझे चाहनेवाले सुटले असेल तर मी त्यांना भेटण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे। अजून काही आशीर्वाद घ्यायचा आहे। खरं तर आशीर्वाद घेण्याकरता मतदारांचा येतो, काही मतदार सुद्धा आहेत। दादा, काय सांगाल? खरं तर प्रचाराचे अवघे काही क्षण राहिलेले आहे। मनोज भाऊ तर म्हणतात की मी रेग्युलर देतो, मतदार म्हणून काय प्रतिक्रिया आणि काय अपेक्षा? मनोज भाऊनी जे म्हटलं ते सत्य आहे आणि ते नेहमीच म्हणजे आमच्या वस्तीमध्ये फिरून लोकांची कामं करतात आणि सकाळ असो संध्याकाळ असो दिवस रात्र ते आपलं जागरण करून आपलं ते कामं करते असतात आणि तसेच त्यांनी या बगीच्याकरता सौंदर्याकरता त्यांनी चांगले कामं केले आहेत। तर खरं तर उत्तम आरोग्य गरजेचं असतं आणि तुम्ही व्यायाम करताना सुद्धा दिसतात आणि गार्डनमध्ये येऊन गार्डनमध्ये चांगली व्यवस्था असावी, एक नगरसेवकांकडनं ती अपेक्षा असते। काय अपेक्षा आहे आपल्याला? आताही तुम्ही व्यायाम करता, आरोग्यावर फार विशेष लक्ष केलं। सर्वात चांगलं काम मनोज भाऊनं केलेच आहे। इथं शेड वगैरे तयार केलाय, फक्त आता ट्रॅकिंग हे करून देतील, बस एवढी अपेक्षा आहे। एक वेगळासा माहोल आहे सकाळच्याच फ्रेश वातावरणात, व्यायामासोबत प्रचाराचा आनंद सुद्धा उमेदवार सुद्धा घेताना दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।